मी ॲडव्होकेट वाजेद खान बेडकर चारित्र्य हनन व लव जिहादचं हे प्रकरण आहे म्हणून आपल्या समोर बसलेलो आहे. माझ्या बाजूला बसलेली महिला ही एक फर्म ऍक्टर आहे. आज ती एक समाजसेविका म्हणून समाजात काम करते, परंतु तिचं चारित्र्य हनन करून लव जिहादचा प्रकरण दाखवायचा प्रयत्न फर्म ऍक्टर फरहान अख्तर व इतर लोकांनी केलेला आहे. या संदर्भात ही महिला न्याय मागत आहे. जे पूर्वी चित्रपट यायचे छोटे, त्या चित्रपटावरून प्रेरित होऊन फरहान अख्तरने मालेगाव का सुपरमॅन असा एक नवीन चित्रपट बाजारात आणलेला आहे. त्याचं चित्रपटाचं बाजारीकरण करण्यासाठी पिक्चर मोठ्या प्रमाणात चालावं म्हणून ह्या फर्म ऍक्टर तृप्ती मॅडमचं चारित्र्य हनन केलेलं आहे. जर हे थांबलं नाही तर आम्ही पुढील न्यायालयीन कार्यवाही करू. तृप्ती मॅडम त्यांच्या शब्दात आपल्या समोर सांगा. हॅलो, मी एकच सांगते की मी चित्रपटाच्या अगोदर काम करत होते. चित्रपट झाल्यानंतर माझं काम बंद झालं आहे. मी मालेगाव मध्ये काही जास्त फिल्म नाही केलेली, मोजकीच फिल्म केलेली आहे. आणि नासिर जे आहे त्यांनी मला या चित्रपटासाठी बोलवलं आणि माझं काय 4-5 दिवसात काम झालं. आणि मी चित्रपट करत असताना डॉक्युमेंटरी पण चालू होती त्या चित्रपटाची आणि ती जगभर प्रसिद्ध केली. तरी दूरदर्शनला दाखवली, डिस्कव्हरीला दाखवली आणि त्याला भरपूर पारितोषिकही मिळाले. पण आम्हाला वाटलं ठीक आहे, छान आहे आणि झालं चांगलं, प्रसिद्धी मिळते म्हणून आनंद वाटला. पण त्यानंतर मग माझं शूटिंग संपलं आणि माझं लग्न झालं. मी आली त्यानंतर पुण्यात आले. मग पुण्यात कालांतराने 2022 मध्ये त्यांचा मला कॉल आला की मॅडम आम्ही याची बायोपिक करतो आहोत आणि जोया अख्तर आणि फरहान अख्तर ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत. मी म्हटलं ठीक आहे. मग ते म्हणे तुमचं काही ना हरकत नाही ना. मी म्हटलं काही माझी हरकत नाहीये. मग त्यांनी त्यासाठी माझा ना हरकत दाखला घेतला आणि तो मी त्यांना दिला. पण जेव्हा चित्रपट आल्यावर त्यांनी मला कळवलं पण नाही की चित्रपट रिलीज कधी होतोय काय. फक्त होतो, मी विचारत होते होतोय येतोय. पण एक दिवस असंच मी बघितलं की अभिरुची मला पोस्टर दिसलं की अरे हा चित्रपट लागलाय. तर मी चित्रपट बघायला गेले आणि चित्रपट बघत असताना म्हणजे सगळं चुकीचंच दाखवलंय. मी जो रोल केला होता तो फक्त त्या गाण्यामध्ये 5 मिनिटाचा दाखवलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त सगळी चुकीची घटना त्या चित्रपटात जवळ 1-2 तास दाखवलेली आहे. माझं हे म्हणणं आहे की यांनी असं का करा, म्हणजे का केलं असं यांनी. आणि त्यांनी ज्यासाठी मला त्यांनी सांगितलं की तुमचं ना हरकत मला हवी एनओसी. तर मी म्हटलं माझ्या मिस्टरांशी तुम्ही बोला, ते काय ते सगळं सांगतील तुम्हाला. मग त्याप्रमाणे माझे मिस्टर त्यांच्याशी बोलले आणि ते पुढे. नमस्कार, मी जितेंद्र बर्डे. ही घटना 2006 ला सुरू झाली होती. 2006 ला घटना सुरू झाली होती. माझी मिसेस आहे तृप्ती जितेंद्र बर्डे. तर त्यावेळेला आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो. घरच्यांच्या परवानगीने आम्ही लग्न करणार होतो. फक्त सेटलमेंटसाठी आम्ही थांबलेलो. त्यावेळेला मी स्वतः त्यावेळेला माझ्या मिसेसला घेऊन धुळ्यावरनं मालेगावला जायचो, शूटिंग करायचो आणि परत तिला घरी सोडायचो संध्याकाळच्या वेळेला. त्यावेळेला त्या सिनेमावर एक डॉक्युमेंटरी फिल्म झाली होती मालेगाव का सुपरमॅनवर. आणि ती डॉक्युमेंटरी मध्ये मी सुद्धा आहे. मी आता दाखवल्याप्रमाणे मी त्यावेळेचे एव्हिडन्स पण आहेत माझ्याकडे. मी होतो तिथं. आणि मग कालांतराने आम्हाला जेव्हा 2022 ला आमचं लग्न झालं, मुलगा झाला, फोन आला की असं तुमचा ना हरकत दाखला हवाय. मी त्यांना सांगितलं की ना हरकत दाखला देतो, परंतु स्क्रिप्ट आम्हाला वाचायला मिळाली पाहिजे आणि सिनेमा दाखवला गेला पाहिजे. तो त्यांनी आम्हाला दाखवलाच नाही किंवा कळवलंच नाही. आम्हाला वाटलं वेळ लागत असेल, काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल. मी एक दिग्दर्शक आहे, तर त्याच्यामुळे आम्ही तो विषय बाजूला ठेवला. परंतु आता 7 मार्चला ज्यावेळेला अभिरुची मॉलच्या बाहेर आम्ही पोस्टर बघितलं त्यावेळेला आम्ही सरप्राईज झालो आणि सिनेमा बघायला गेलो. तर सिनेमामध्ये हिचं चरित्र पूर्णपणे बिघडवण्यात आलेलं आहे आणि जे सिनेमामध्ये कलाकार आहेत ते सगळे मुस्लिम समाजाचे दाखवण्यात आलेले आहेत. ते खूप चांगल्या संस्काराचे दाखवण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये ही एक हिंदू कलाकार त्याच्यामध्ये इन होते. तर त्यावेळेला आमचं लग्न झालेलं नव्हतं तरी हिचं लग्न दाखवण्यात आलं. आम्हाला मुलगा नव्हता तरी हिला मुलगा दाखवण्यात आला. हिचे मिस्टर हिला घरी मारहाण करतात म्हणून ही कामाला जाते, म्हणून ही डान्स करते, म्हणून ही सिनेमात काम करते आणि मग ही एका मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडते आणि नवऱ्याला डिवोर्स घेण्यासाठी प्रयत्न करते. म्हणजे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न हा केला जातोय की हिंदू मुली ह्या मुस्लिम मुलांसोबत सुरक्षित नाहीये, हिंदू मुली ह्या हिंदू मुलांसोबत सुरक्षित नाहीये, या मुस्लिम मुलांसोबत सुरक्षित आहे. तर थोडक्यात लव जिहादचा हा प्रकार चाललेला आहे. आणि उदाहरणार्थ तुम्हाला थोडक्यात देतो की रमजानचा महिना चाललेला, खूप पाक महिना याला म्हटला जातो. त्या रमजानच्या महिन्यामध्ये मुस्लिम वर्ग जो असतो तो कधी सिनेमा बघत नाही किंवा या गोष्टी करत नाही. म्हणजे हे ठरवून करण्यात आलेलं आहे की मुलींना कन्वर्ट करायचं किंवा मुलांना कन्वर्ट करायचं आणि हा विचार पूर्ण डोक्यामध्ये भरवायचा. ही आमची तक्रार आहे की
हे सगळं सिनेमाच थांबवला पाहिजे, त्यातनं हे सगळे सीन्स कट केले पाहिजे. आम्ही त्यांच्याशी संवाद साधतोय 7 तारखेपासून त्यांनी आमची माफी मागितली, त्याचे आमच्याकडे एव्हिडन्स आहेत. माफी मागतायत, आमच्या सोशल हँडलवर जाऊन आम्ही माफी मागू वगैरे सांगू. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आधी सिनेमा बंद करा आणि त्याच्यावरचा तोडगा काय असेल. आमची जगभरामध्ये जी तुम्ही बदनामी केली आहे आतापर्यंत, जगभरात त्यांनी 850 थिएटर्समध्ये सिनेमा चालवलेला आहे. आम्ही आतापर्यंत मीडिया समोर न येण्याचं कारण फक्त एकच आहे की आम्हाला या मार्गातनं पब्लिसिटी कुठलीही नको होती. प्रेमात जेवढ्या गोष्टी होत आहेत, अजूनही आम्ही प्रेमातच बोलतोय. आम्ही कायद्याचाच आधार घेतलेला आहे. वाजिद सरांसोबतच आम्ही सगळे हे करतोय. आता आम्ही कुठल्याही पद्धतीचं त्यांना धमकी दिली नाही किंवा कुठल्याही पद्धतीने त्यांना वाईट शब्दांनी बोललेले नाही. त्यांना प्रेमानेच बोलले, परंतु ते टाळाटाळ करत चाललेत. हो करूयात, सांगूयात, बसूयात, बोलूयात. मग ते इन्व्हिटेशन देतात मुंबईला या किंवा सगळ्या गोष्टी त्या नको आहेत. ते सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही थांबवा. त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चाललेले आहेत. तर आपली सगळ्या पत्रकारांना माझी लोकांना दाखवण्याचा काय प्रयत्न करताय. आणि त्या सिनेमामध्ये मी डायरेक्ट दिग्दर्शक आहे, लेखक आहे, मलाही कळतं. तो सिनेमा तुम्ही स्ट्रगल लाईफवर दाखवताय, त्याच्यामध्ये तुम्ही लव जिहाद आणण्याचा काही प्रश्नच नाही. तो मुद्दा तुम्ही आणला का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो तुम्ही सांगायचं वेगळं आणि तुम्ही लोकांना भरकटवताय. थोडक्यात पुढचं पाऊल काय? पुढचं पाऊल आता आम्ही जर या 7 दिवसाच्या आत फरहान अख्तर व त्याची बहीण आणि त्यांच्या टीमने लिगली माफी मागून त्यांचे जे काही वादग्रस्त सीन आहेत ते कट नाही केले तर आम्ही माननीय दिवाणी न्यायाधीश पुणे यांच्याकडे प्रकरण दाखल करणार, त्यांच्यावर फौजदारी दाखल करणार, तसंच त्यांचं चारित्र्य हनन केलं म्हणून योग्य त्या नुकसान भरपाईसाठी प्रकरण दाखल करणार. मी जेव्हा चित्रपट बघितला तर बर्डे साहेबांचा तो अँगल बरोबर होता. म्हणजे जी गोष्ट खोटी आहे नाही का, जी गोष्ट चुकीची आहे त्याला बोलण्याची हिंमत आणि ताकद या वाजिद खान मध्ये आहे. मी बर्डे साहेबांचा फॅमिली लॉयर आहे आणि बऱ्याच वर्षापासून मी त्याच्यासोबत काम करतो आणि चित्रपट पाहत असताना बऱ्याच प्रकारे ती भूमिका मला जाणवली गेली. हा माणूस सुपारीचा खडाही खात नाही, तर त्याला ह्या ताईचा नवरा बेवडा आहे, डिवोर्सचं प्रकरण चालू आहे, मारहाण करून चालू आहे, तिचं कशा प्रकारचा छळ केला जातो असं दाखवण्यात आलं. रिअल फॅक्ट सांगण्यात त्यांच्यात धमक नव्हती. कुठेतरी चित्रपटाला मसाले वैक मिळावं, मसाला यावा, त्यामुळे त्यांनी हे लव जिहादचं प्रकरण दाखल केलेलं आहे. तो अँगल यामध्ये गेलेला आहे आणि जी गोष्ट चुकीची आहे त्याचं मी स्वतः मुसलमान असून निषेध करतो. धन्यवाद.